14 एप्रिल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते निळे झेंडे, मिरवणुका आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण मित्रांनो, हे ओळख खूप छोटी आहे. आज मी ॲडव्होकेट साक्षी सरोदे तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे. रोजच्या आयुष्यात संबंध आहे, पण त्या बाबासाहेबांनी दिल्या आहेत हे खूप कमी लोकांना माहिती आहे. वेलकम टू 5 मिनिट्स लॉ. तर तुम्हाला वाटतं की बाबासाहेब फक्त एक समाजाचे नेते होते, त्यांनी फक्त संविधानच आणि आरक्षणच दिलं. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमची संपूर्ण विचार करण्याची पद्धत बदलून जाईल. पहिली मोठी गोष्ट ती म्हणजे आपल्या खिशात असलेला रुपया. आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI वर चालते, पण तुम्हाला ते ठाऊक आहे का त्यांच्या बुद्धीतून झालाय. 1923 मध्ये त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा एक प्रबंध लिहिला होता. हिल्टन यंग कमिशन जेव्हा भारतात आलं तेव्हा त्यांनी बाबासाहेबांच्या त्या पुस्तकाचा आधार घेतला. म्हणजे आज देशात बँकिंग व्यवस्था कशी असावी आणि नोटा कशा छापायच्या याचं पहिलं मॉडेल बाबासाहेबांनी दिलं होतं. विचार करा, जर तो विचार नसता तर आज आपली अर्थव्यवस्था कुठे असती. दुसरी गोष्ट, तुमची नोकरी. मित्रांनो, ब्रिटिश काळात कामगारांना दिवसातून 14 ते 16 तास जनावरांसारखं राबवून घेतलं जायचं. साप्ताहिक सुट्टीचा पत्ता नसायचा. पण 27 नोव्हेंबर 1942 ला नवी दिल्लीच्या मजूर परिषदेत बाबासाहेबांनी आवाज उठवला आणि कामगारांचा तास 14 तासावरून 8 तास केला. इतकेच नाही तर महिलांच्या कामाच्या ठिकाणी मिळणारी मॅटर्निटी लिव्ह म्हणजेच प्रसूती रजा, कामगारांचा विमा, PF आणि महागाई भत्ता हे सर्व कायदे बाबासाहेबांनी लेबर मिनिस्टर असताना बनवलेले आहेत. आज आपण जी सुखाची नोकरी करतोय, सुखाची रविवाराची सुट्टीचा उपभोग घेत आहोत, ते फक्त त्यांच्यामुळेच. आता तिसरी गोष्ट, आपल्या शेतातील पाणी आणि घरातील वीज. आपण आज हिराकुंड, दामोदर व्हील किंवा सोन नदी प्रकल्प पाहतो. हे सर्व प्रकल्प आणि नॅशनल पॉवर ग्रिड बनवण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिले होते. त्यांना माहिती होतं भारताला जर समृद्ध करायचं असेल तर पाणी आणि वीज ही गरीबातल्या गरीबापर्यंत पोहोचलीच पाहिजे. त्यांनी फक्त पाणी अडवलं नाही तर पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा कायदाही बनवला. पण मित्रांनो, एक मोठा प्रश्न उरतोच. ज्या माणसाने भारताला आधुनिक बनवण्यासाठी एवढं सगळं केलं, ज्याने RBI दिलं, कामगारांना हक्क दिले, त्याच माणसाला स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातून राजीनामा का द्यावा लागला? अशी कोणती गोष्ट होती की बाबासाहेबांना देशातील प्रत्येक महिलेला द्यायची होती, पण त्यावेळेच्या संसदेने ती नकारली? ज्या हिंदू कोड बिल मुळे त्यांनी मंत्रीपद सोडलं, ते बिल नेमकं काय होतं आणि त्यात तुमच्या घरातील स्त्रियांच्या हक्काची कोणती गुपितं दडली होती? त्या एका राजीनाम्याची कहाणी आणि महिलांचे ते छुपे अधिकार आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. जर तुम्हाला या महामानवाचा हा नवा पैलू आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हो, पुढच्या व्हिडिओला मिस न करण्यासाठी 5 मिनिट्स लॉ चॅनलला आता सबस्क्राईब करा. हिंदू कोड बिल बद्दल तुम्हाला माहिती आहे का किंवा माहिती करून घ्यायची आहे का? तर कमेंटमध्ये हिंदू कोड बिल लिहायला विसरू नका. लवकरच भेटूया. धन्यवाद.